श्री त्रिपुरारी मंत्र। ओम ओम श्री त्रिपुरांतकाय नमः। 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 त्रिपुरारी पौर्णिमा खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका राक्षसाचं नाव होतं त्रिपूर। त्रिपूर फारच मस्तीखोर होता। त्याला सर्वात जास्त शक्ती हवी होती। त्रिपुरानं मोठ्या तीर्थावर जाऊन कडक तपश्चर्या केली। त्याने परमपिता ब्रह्मदेव यांना बोलावून घेतलं। ब्रह्मदेव म्हणाले, वर माग बाळा। त्रिपुरानं मोठ्या आवाजात वर मागितला, कोणीही कधीही मला हरवू नये। ब्रह्मदेवानं तथास्तु म्हटलं। आता तर त्रिपूर फारच माजला। त्याने आकाशात ढगांमध्ये 3 सोन्याची, चांदीची आणि लोखंडाची पुरी शहरे बनवली। त्या आकाशातील शहरामध्ये बसून त्रिपूर सगळ्या त्रैलोक्याला त्रास देऊ लागला। पृथ्वीवरील लोकांना आणि देवांनाही शांतता मिळेना। सगळे देव वैतागले। ते चिंता घेऊन थेट कैलास पर्वतावर गेले, जिथे भगवान शंकर ध्यान करत होते। नंदीश म्हणाला, देवा, त्रिपुरानं खूप त्रास दिलाय। तो कोणालाच ऐकत नाही। आता फक्त तुम्हीच त्याला थांबवू शकता। भगवान शंकरांनी आपले धनुष्य घेतले। त्यांनी ठरवले, एकाच बाणात या तिन्ही पुरांचा नाश करायचा। कार्तिक पौर्णिमेच्या शुभ दिवशी संध्याकाळच्या वेळी एकाच क्षणात, एकाच बाणात शंकरांनी ती तिन्ही पुरे जाळून टाकली। त्रिपूर राक्षस हरला। देवांनी आणि लोकांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला। तेव्हापासून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात आणि दिवे लावून तो आनंद व्यक्त करतात।